क्या बात आहे. याही वेळेला आपण पाहतोय एकच धाव आली, हलक्या हाताने खेळला गेला. एकेरी धावेने धावफलक जरूर पुढे सुरुवात झालेली आहे. एक धाव. तुषारजी बरेकर यांचं विशेष कौतुक. तुम्ही मॅजिक मुवमेंटला जी स्पर्धा पाहता तिथे ज्या काही गोष्टी आमच्या आयोजकांच्या मार्फत येतात त्या खऱ्या अर्थाने तुषारजी बरेकर यांच्या माध्यमातून येत आहेत. परंतु नक्कीच त्यांचे वडील काही दिवसापूर्वी देवाज्ञा झाली. दुःखाचा डोंगर त्यांच्याकडे आहे, परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी NPL ला सुद्धा वेळ दिलेला आहे. नक्कीच तुम्हाला या दुःखात सुद्धा लढण्याचं सामर्थ्य नक्कीच येवो आणि नक्कीच याही दुःखातून तुम्ही उभारून पुन्हा एकदा आपल्या कार्यात सामील व्हा. नक्कीच याही गोष्टीची अपेक्षा असेल. आमच्या NPL ची पूर्ण टीम तुमच्याबरोबर नक्कीच असणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने सीमारेषेलगत चेंडू ढकलून फोडला आहे आणि तिकडनं मात्र धावफलक 3 जमा केलेले आहेत. दरम्यानच्या काळात 4 धावा धावफलकावर. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग नाही तर आपण पाहतोय भगवा फायटरला या स्पर्धेतील सीझन 4 मधला पहिला विजय नोंदवण्यासाठी एक लक्ष दिलेला आहे. पुन्हा एकदा राज येतील. याही वेळेला उजव्या एष्टीवर कट करण्याचा प्रयत्न पॉइंटला टार्गेट केलं गेलं, परंतु ते टार्गेट सेट झालं नाही. आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून याही वेळेला डॉट बॉल आलाय. राज अफलातून गोलंदाजी करतायत. राज यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. हे एष्टी शरीर एष्टी खूप साधी आहे, परंतु साधी राडी उच्च विचारसरणी असणं गरजेचं आहे. तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही किती ब्रँडेड कपडे घातले याच्यावर नसतं संदेजी, तर तुमचे विचार आणि तुमची समाजातली वागणूक कशी आहे यावर असते. आयोजन कमिटीचं विचार, आयोजन कमिटीचं नियोजन खूप आहे, म्हणून ही क्रीडा स्पर्धा रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा म्हणून संबोधली जाते. याही वेळेला आता मात्र जागा हेरली आणि हो तिकडे चेंडू पाठवून दिलाय सीमारेखा पलीकडे 4 धावेंसाठी. राज यांचं पहिलं षटक दुसऱ्या सत्रामध्ये संपलेलं आहे. 46 धावा डिफेंड करण्यासाठी कर्णधार मराठा वॉरियर्सने राज यांच्यावर जबाबदारी दिली. विकेट प्राप्त करू शकले नाही, परंतु धावा खर्च केल्या 8 याही षटकामध्ये. एक षटक झालेल्या 8 धावा धावफलकावर एका बाजूला एक विजय नोंदवल्यानंतर मराठा वॉरियर्स या नक्कीच टेबल टॉपमध्ये टॉप करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपल्या अस्तित्वाची लढाई सध्याच्या घडीला भगवा फायटर हे सुद्धा करत आहेत. श्याम गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. दुसरा पर्याय म्हणून मराठा वॉरियर्सने श्याम यांच्याकडे पाहिलेला आहे आणि खूप सारं अपेक्षा आहेत श्याम यांच्यावर आणि त्या अपेक्षा किती पूर्तता करतील याही गोष्टीकडे लक्ष असेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. श्याम यांचा चेंडू आपण पाहतोय घुटणे टेक तमाशा देख पाहण्याचा प्रयत्न केला. बॅटवर नीटचं टायमिंग प्रॉपर झालं नाही. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंसं चांगलं झालं नाही. एकेरीचं रूपांतर 2 मध्ये तिकडे संतोष यांनी केले आणि आपल्या संघाला डबल फिगरमध्ये नेऊन ठेवलेला आहे. 10 धावा पहिल्याच चेंडूवर 2 धावा आल्या श्यामच्या आणि बघता बघता डबल फिगरमध्ये जरूर आलेले आहेत. पुन्हा एकदा संतोष सज्ज आहेत श्याम यांच्यासाठी. आता मात्र आलाय स्लॉट मध्ये, त्याला पार्किंग यार्डच्या सुद्धा बाहेर पाठवलाय. संतोष यांच्या बॅटमधून षटकार. संतोषच्या एक उभारी दिलेली आहे. धावांची गती जी आवश्यक आहे त्या गतीकडे आता जाणं गरजेचं आहे. एक एक चेंडू तुम्हाला पराजयाच्या छायेखाली नेईल. एक एक मोठा फटका तुम्हाला विजयाच्या समीप सुद्धा नेईल. संतोष यांच्यासाठी एक फ्रंट फुटला येऊन पाय समोर टाकला आणि तिकडनं एक क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला फटका सजवला. नेत्रदीपक फटका होता आणि याही फटक्याला 4 धावा आल्या चौकार.
आणि विकेटचं होते पतन. आदर सत्कार हे NPLचं अर्ध कर्तव्य आहे आणि अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपला केला जातोय विशेष सन्मान. एक गडी बाद झालेला आहे आणि धावफलकावर 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तर अल्केश दाखल झालेले आहेत, नवीन बॅटर. अल्केशला आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. तुम्हाला संधी भेटली, त्या संधीचं सोनं आता तुम्ही करायचं आहे. संधी सगळ्यांनाच भेटत नाही. निजामपूरच्या खेड्यापाड्यात वाड्या वस्तीत कित्येक संघ असतील, या कित्येक संघातून कित्येक खेळाडू खेळत असतील. स्वप्न आहे NPL खेळायचं, परंतु तुमचं अंकेश ते साकार झालंय. आताला स्वतःला सिद्ध करा. तर या ठिकाणी सन्माननीय बबलूजी महामुणकर यांचा सुद्धा सत्कार केला जातो. या बबलूजी आपण पोडियमवर आणि आपला केला जाईल विशेष सन्मान. बबलूजी महामुणकर या आपला सन्मान केला जाईल. आज NPL ला आलात आणि आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रोत्साहित करणारी आहे. अल्केश दाखल झालेले आहेत श्याम यांच्यासाठी. हो, याही वेळेला आपण पाहतोय थोडेसे मागे सरकले, तिकडे टोळा मारण्याचा प्रयत्न झाला. बॅट यांचा संपर्क येत नाही. डाव्या एष्टीवरच्या चेंडूला पारखू शकले नाही, निरखू शकले नाही. डॉट बॉल येते. 2 षटकांचा खेळ दुसऱ्या सत्रातील झालेला आहे आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय भगवा फायटर 23 धावा जमवण्यात यशस्वी झालेला आहे. एक गडी त्यांचा बाद झालाय आणि डगआउटची हवा सुद्धा खात आहे. 2 षटकं जरूर झालेली आहेत. 46 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे. संदेशजी आमच्यासोबत आहेत ॲज अ स्कोरर म्हणून, ॲज अ नक्कीच कोर कमिटी सदस्य म्हणून. त्याहीपेक्षा खूप चांगली अपडेट ते देत आहेत. तुम्ही आत्तासुद्धा कोणाला त्यांना विचारलं की पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे, ते लगेच सांगतील, कारण डाटा आहे त्यांचा आणि तो डाटा आज सुंदररित्या आमच्यापर्यंत पोचवत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मराठा वॉरियर संघाकडून सूर्यकांत यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. हे सूर्यकांत आहेत आणि आज जसा सूर्य मैदानाच्या आतमध्ये तळपत आहे आणि हो, भैरवनाथला अपेक्षा करूया आज संध्याकाळपर्यंत असाच तळपत राहा. आणि आता येणाऱ्या काळात भगवा फायटरचे सूर्यकांत कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्ट्राईक एंडला आहेत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संतोष आहेत. तिकडे काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. 23 धावांचा पल्ला आतापर्यंत गाठलेला आहे. हो, इथे मात्र आपण पाहतोय सूर्यकांत आले, त्यांनी मात्र वाईट गोलंदाजी केली. पंचांचं समांतर हात झाले आणि अवांतर धाव सुद्धा आली. 24 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात भगवा फायटर फाईट करत आहे आणि हो, ही फाईट आता 46 धावांची आहे. अस्तित्वाची लढाई आहे. इथून जिंकलात तर तुमची स्वप्न अजून असतील पुढे. याही वेळेला आश्चर्यापासून लांब खेळला, परंतु चांगला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकेरीचं रूपांतर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकावर दडपण आणलं आणि इकडे मात्र या दडपणातच 2 धावा अर्जित केल्या गेल्या संतोष याने आणि बघता बघता धावफलक 2 पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत, जिथे आपण पाहतोय संतोषच्या बॅटमधून मागील काळात आल्या 2 धावा. काय अफलातून क्रीडा स्पर्धा, शांत, सगळ्यांना काही सगळे देणारी क्रीडा स्पर्धा. आज रविवारचा दिवस आहे. जर मॅजिक मोमेंटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या प्रेक्षक पाहत असलात, वेळ असाल तर मैदानात या. आयोजकांनी सगळ्यासाठी तयारी आहे. तुमच्या जेवणाच्या दुपारची व्यवस्था महेश सर आहे सगळ्यांची, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. संतोष यांच्यासाठी हलक्या हाताने ऑनसाईडला खेळवलाय. पंचांच्या दिशेने स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने जाते. दुरून क्षेत्ररक्षक आले आणि हो, चोरी 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 आपण पाहतोय. हे होणं गरजेचं आहे. तुमच्याकडनं मोठे फटके येत नाही. अशा वेळेला क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं झालं तर इक्का दुक्का जी क्रिकेटला हल्ली लाईफलाईन असते, ती लाईफलाईन तुम्ही जिवंत ठेवणं गरजेचं आहे आणि ती जिवंत ठेवले संतोष याने. 2 धावा आल्यात. धावफलकावर 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे सूर्यकांतच्या माध्यमातून आणि तिकडे संतोष सुद्धा थोडेसे का होईना थकावटग्रस्त आहेत, परंतु थकून चालणार नाही, कारण संतोष यांना माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. ही वेळ 364 दिवस वाट पाहावी लागेल तुम्हाला. हो, स्लोअर फुलटॉस होता, त्याला हलक्या हाताने ढकलून दिलाय काऊ कॉर्नरचे ठिकाणी आणि तिकडनं मात्र एकेरी धाव आली संतोष यांच्यासाठी.
भगवा फायटर एकेरी धावेने पुढे जातोय. 29 धावा धावफलकावर लागलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय. याही वेळेला तिसरं अजून सुद्धा मार्गस्थ आहे सूर्यकांतचे. शांत शांत शांतता चाललेली आहे, कारण दोन्ही बाजूला टेन्शन 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 आहे, कारण आम्हाला सामना जिंकायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तेही म्हणतायत की आम्हाला सामना जिंकायचा आहे. इकडे मात्र बॅटच्या मधोमध घेतला, पाठवून दिलाय सीमारेखा पलीकडे. षटकार 6 धावा. खराब चेंडू म्हणावा लागेल. उजव्या एष्टीवर फुलटॉस होता. बॉलर बॅक ड्राईव्ह आलाय. तिकडनं क्षेत्ररक्षक आले. लॉंगॉनचे पकडला जातोय आणि आपण पाहतोय अल्केच्या माध्यमातून एकच धाव जरूर केली गेली. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल 36 धावा धावफलकावर, जिथे षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. या 3 षटकानंतर आपण 12 चेंडू आणि समीकरण याही गोष्टीकडे जाऊ, परंतु शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण टेन्शन आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने टोळवलाय चेंडू. तिकडनं मात्र एकच धाव येईल. दूरवरून क्षेत्ररक्षक आले, परंतु चप्पळ आणि नक्कीच खूप वेगात आले. धाव घेण्याचा दुसरी संभव नाही. एकेरी धावेने हे षटक क्रमांक 3 इथे समाप्तीची घोषणा झालेली आहे. आपण पाहू शकता 1 गड्यांच्या मोबदल्यात भगवा फायटर 3 षटका अंती धावफलकावर 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्याचं लक्ष हेही तुम्हाला आता सांगितलं जाईल. 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. कधी काय घडेल याचा नेम नाही. राजाचा रंक आणि रंकाचा राव करणारे क्रिकेट हे तुम्ही आम्ही अनेक वेळा पाहतोय आणि म्हणूनच की काय या क्रिकेटला तुम्ही आम्ही पहिलं प्रेम करतोय. गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि 9 धावा गरज असताना साहिल दाखल झालेले आहेत, मराठा वॉरियरचे वॉरियर. फुलटॉस चेंडू, घुटनाट एक तमाशा देख. हो, पडले, स्लीट झाले तिकडे, परंतु काम मात्र चांगलं केलंय. येतोय 4-4-4 चौकार. हा चौकार नाही आला तर चाहत्यांचे, संघ मालकांचे आणि बऱ्याच जणांचं टेन्शन दूर करणारा फटका आला. साहिलचा हा चेंडू वेगावर स्वार होऊन गुडलेन स्पॉटवर पडला. हलकासा उंची दिली, वळण सुद्धा दिलं. यष्टीरक्षकाच्या हातात जरूर झाले. निर्धाव चेंडूची सांगता, परंतु मागील चेंडूवर जिथे 12 चेंडू 9 धावांची गरज असताना एक मोठा फटका आला. 4 धावा धावफलकावर लागल्या आणि तब्बल 41 वर जाऊन पोहोचलेला आहे. 46चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. याही वेळेला आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा आणि संतोष यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. खिलाडी वृत्ती दाखवली. पंचांचं, रमाकांत सरांचं बोट आकाशाकडे आलं, तिकडे सुद्धा पाहिलं नाही, परंतु स्वतःनी डगआउटचा रस्ता धरला आणि हे NPL मध्येच तुम्हाला पाहायला भेटेल. क्या बात आहे. हो दे डीजे एक मधुर संगीत. विजयाच्या समीप आलेले आहेत. साहिलला आता नक्कीच काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना आपण संपवत नाही. आणि हो, का संपवावा? कित्येक सामने आपण असे पाहिलेले आहेत की होत्याचे नव्हते. कित्येक जण घरी गेले, टीव्ही बंद केला. त्याही वेळेला रात्री मात्र एक वेगळीच बातमी आली. अंश दाखल झालेले आहेत. नवीन बॅटर. याही वेळेला समोरच्या दिशेने साहिलला टोळवलेला आहे. तिकडे लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील. अंशच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली आणि तब्बल 42 धावा धावफलकावर. 46चा पाठलाग चालू आहे. हळूहळू का होईना, परंतु सिंगल डबलने पुढे जात आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय भगवा फायटर संघ. क्या बात है. पायात टाकला, खोळात होता, तिकडनं सुद्धा टोळवलाय आणि याही एक धावेवर आता एकेरीचं रूपांतर दुसऱ्यात आलेलं आहे.
मराठा वॉरियर संघ थोडासा लेझी क्रिकेट खेळतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा गेला नाही, परंतु त्यांच्या मनात न गेलाय का आम्हाला पडलेला प्रश्न आहे. लढणं हा तुमच्या हातात आहे, परंतु जिंकणं हेही तुमच्या हातात आहे. 44 धावा. सामना मात्र बरोबरीचा आलेला आहे. 1 धाव आली आणि 45 धावा धावफलकावर 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. खूप सारं चांगलं काम या आयोजन कमिटीने केलेले आहे. निजामपूर विभागाला मानाची, सन्मानाची आणि हो अभिमानाची क्रीडा स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. सर्वांना सर्व काही देणारी क्रीडा स्पर्धा. नक्कीच मी सकाळच्या सत्रात आलोय, ह्या ट्रॉफ्या पाहूनच मन जिंकलंय सगळ्यांचं. प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन जाणार आणि हो संघ मालक मात्र खुश होणार. चमचमत्या ट्रॉफ्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तब्बल 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज असलेली क्रीडा स्पर्धा. प्रथम प्राइज असणार आहे, तर सेकंड प्राइज आपण पाहतोय 50,000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. थर्ड आणि फोर्थला मात्र नक्कीच क्रमप्राप्त 30,000चं कॅश प्राइज असणार आहे. सगळ्यांसाठी नक्कीच काही ना काहीतरी देऊन जाणारी क्रीडा स्पर्धा. एकच धावेची गरज आणि जी औपचारिकता आहे विजयाची ती इथे मात्र नक्कीच झालेली आहे. खूप सुंदर खेळ. काल मात्र नक्कीच त्यांचा पराजय होता. चौकार आला. 4 घ्या, नक्कीच घेतल्या जातील. ह्याही धावेला खूप महत्व आहे. 4 धावा आल्या आणि इथे मात्र विजय सुद्धा नोंदवलाय. आपण पाहतोय भगवा फायटर संघाने. भगवा फायटर संघ चला